स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे हिरव्या माठाची भाजी गावच्या पद्धतीत। तर मग चला बघूया त्याला काय काय साहित्य लागतंय। या तर इथे मी 2 मीडियम साइजचे कांदे घेतले, 3 हिरव्या मिरच्या घेतल्या, लसूण आहे 5-6, ओलं खोबरं घेतलेलं आहे, हा हिरवा माठ आहे आणि हिंग आणि मीठ। तर इथे आता मी कढई ठेवलेली आहे, कढई तापले त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया, गरजेनुसार तेल टाका। तर तेल इथे तापलेलं आहे, त्याच्यामध्ये लसूण, मिरची आणि कांदा। हे सगळं आपल्याला मिक्स करायचं। तर त्याच्यामध्ये मी आता हिंग टाकते। शक्यतो पालेभाजीमध्ये हिंग टाकायचं। चांगलं मिक्स करायचंय। त्यामध्ये चवीनुसार मीठ, कांदा लालसर झाला की आपल्याला त्याच्यामध्ये भाजी टाकायची। तर आपला कांदा लाल झालेला आहे, तर त्याच्यामध्ये हिरव्या माठाची भाजी टाकतो। गॅस बारीक केलाय। तर आपली सगळी मिक्स झालेली आहे भाजी। आपण 5 मिनिटं असंच ठेवूया आणि झाकण नाही ठेवायचं त्याच्यावर। पालेभाजी अशी शिजून द्यायची, कधीच झाकण नाही ठेवायचं। तर 5 मिनिट आपण त्याला शिजून देऊया। तर चला बघूया आपली भाजी शिजली का। हे बघा, आपली भाजी आता छान अशी शिजलेली आहे। त्यामध्ये आता ओलं खोबरं टाकूया, चांगलं मिक्स करू। बघा, आता आपली भाजी तयार आहे। पटकन लवकर अशी होणारी आपली माठाची भाजी, कमी साहित्यामध्ये आणि खूप टेस्टी आणि
छान होते। आणि गावच्या पद्धतीमध्ये तुम्हाला जर ह्याच्यामध्ये कांदा नसेल टाकायचा, नाही टाकलं तरी चालतं, नुसती लसणाची आणि मिरचीची फोडणी दिली तरी खूप सुंदर होते। ही गावच्या पद्धतीमध्ये मी बनवलेली आहे। तर तुम्ही पण या प्रकारे तुम्ही भाजी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा। परत भेटूया पुढच्या वेळी।